श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्हाला रोज सेवा करणं शक्य होत नाही. स्वामींची असेल, दत्त महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण ते वेळेअभावी शक्य होत नाही. किंवा गुरुवारीच तुम्हाला सुट्टी आहे, रविवारीच तुम्हाला सुट्टी आहे, असा आठवड्यातला कोणता तरी एक दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे, तर फक्त त्याच दिवशी महाराजांची सेवा कशी करायची. आता सेवा करायची म्हटलं की हे पारायण करायचं, हे स्तोत्र वाचायचं, तो मंत्र म्हणायचा, हे का, असं अजिबात नाही. मी तुम्हाला एकदम साधी सोपी आणि अगदी सकाळी आपलं स्नान झालं, आंघोळ झालं की करण्याची सेवा सांगणार आहे. म्हणजे सकाळी आपली ही सेवा झाली की दिवसभर तुमचे जे कामं आहेत, तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडून तुमच्या घरामध्ये तुमच्या हाताने सेवा सुद्धा होईल. आणि ही सेवा केल्याने काय होईल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, निगेटिव्ह शक्ती असेल, आजारपण असेल, घरातील व्यक्तीला बाधा असेल, तुम्हाला स्वतःला डिप्रेशन असेल, तुम्हाला स्वतःला एखादा रोग आजार असेल, खूप ट्रीटमेंट घेताय, खूप दवाखाने बदलले पण रिझल्ट नाहीये, तर यासाठी फायदा होईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होताना आणि नष्ट होताना तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दोष आहेत, जागेमध्ये दोष आहेत, जे काही तुमच्या मागची इडापिडा आहे, घरामध्ये बरकत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये भांडणं आहेत, घरामध्ये व्यसन आहे, मुलं व्यसन करतात, मिस्टर व्यसन करतात, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू कमी होताना आणि दूर होताना तुम्ही स्वतःच याचा अनुभव घ्याल. ही सेवा अगदी लहान आपल्या मुलांपासून ते वृद्ध महिला पुरुषांपर्यंत अगदी कोणीही करू शकतं. फक्त पिरियड्स असेल, सुतक असेल, तर तेव्हा आपल्याला ही सेवा करायची नाही. सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तसं तर स्पेशली तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक गुरुवार ही सेवा करा. गुरुवार का, गुरुवार हा गुरूंचा वार आहे, त्यामुळे गुरुवारी. आणि ठीक आहे, तुम्हाला गुरुवारी शक्य नाही तर तुम्हाला आठवड्यातल्या ज्या दिवशी सुट्टी आहे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करा. काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं यासाठी. आणि ट्राय पण करा की तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी करा, आणि शक्य झालं तो गुरुवारी सुद्धा सकाळी थोडंसं लवकर उठा आणि करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काय करायचं आहे, दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. फक्त साधं तुम्हाला वाटेल अरे अभिषेक तर त्याच्यात काय सोपं पण नाही. हा जो अभिषेक आहे तुमच्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत, जे आजपर्यंत म्हणजे तुमचं जे आयुष्य कष्टामध्ये गेलं आहे, दुःखात गेलं आहे, आजारपणात गेलं आहे, म्हणजे इडा पिडा दरिद्रता तुमच्या मागे लागलेली आहे, त्या सर्व दूर करण्याची ताकद फक्त या 5 मिनिटांच्या अभिषेकामध्ये आहे. आणि हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे त्याचा मेन काय उपयोग करायचा आहे ते अतिशय महत्वाचं आहे. हे अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे ना, ते म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे, दत्त महाराजांची कृपा आहे. त्याचा आपण पुढे योग्य तो वापर केला तर नक्कीच जे आपण म्हणतो ना की 90% समस्या ज्या आहेत त्या तुमच्या सुटल्या, हे तुम्ही समजून जा. सुरुवातीला तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असणं आवश्यक आहे. जिथे कुठे मूर्त्या वगैरे मिळतात बघा, तिथून दत्त महाराजांची तुम्ही मूर्ती आणायची आहे. देवघरामध्ये ठेवायची आहे, त्याच्यामुळे खूप मोठी आणू नका. अगदी म्हणजे आपल्या अंगठ्या एवढी किंवा 2.5, 3, 3.5 इंचापर्यंतची मूर्ती आणा. ठीक आहे, तुम्हाला मोठी आवडतच असेल तर एवढी, याच्यापेक्षा मोठी मूर्ती देवघरामध्ये असू नये. मूर्ती तुम्ही पंचधातूची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता. फक्त जे ग्रेनाइट वगैरे असतो शक्यतो त्याची मूर्ती घेऊ नका, कारण ग्रेनाइट वगैरे जे असतं, जे म्हणजे दगडाचे जे देव असतात, कोरीव ज्या मूर्ती असतात दगडाच्या, तर त्या मूर्त्या मंदिरामध्ये असतात आणि त्याचे वेगळे नियम असतात. ज्या मोठ्या मूर्ती असतात त्याचे वेगळे नियम असतात, त्याच्यामुळे शक्यतो त्या ठेवू नका. ह्या ठेवा. आणि प्लास्टिक वगैरे तर हे ठेवू नका, कारण प्लास्टिक ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये देवत्व येत नसतं किंवा त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा आपण या गोष्टी करू शकत नाही. आणि बघा तुम्ही जसं जसं ज्या प्लास्टिकच्या मूर्ती, जसं की स्वामींची पण मूर्ती असतो त्या प्लास्टिकची, जसं जसं आपण वापरतो त्याच्यावरचा एक पॉलिथिनचा लेअर असतो बघा, तो तुम्हाला निघताना दिसेल. म्हणजे ते स्वामींच्या मूर्तीला खडबड खडबड ते पॉलिथिन निघताना वगैरे असं तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे प्लास्टिक शक्यतो टाळा. पंचधातू, पितळ, त्यानंतर आपलं चांदी, हे जे असेल त्याच्यामध्ये उत्तम. आणि सगळ्यात सोपं पंचधातू, पितळ तर आपल्या भांड्याच्या दुकानामध्ये किंवा जिथे मूर्ती वगैरे मिळतात तिथं इझिली अवेलेबल होतं, ते आपण घेऊ शकतो. आणि मूर्ती ही भरीव असावी, या पद्धतीने घ्यायची आहे. आता बरेच जण म्हणतील की आमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो आहे, मग त्याच्यावर अभिषेक केला तर चालेल का? तो फोटोवर अभिषेक कधीही करायचा नसतो. अभिषेक हा मूर्तीवर किंवा टाकांवर करायचा असतो. त्याच्यामुळे दत्त महाराजांची मूर्तीच आपल्याला हवी आहे.
सकाळी आपली देवपूजा झाली की त्यानंतर काय करायचं, ताम्हण आपलं घ्यायचं स्वच्छ, देवांना स्नान वगैरे घातलेलं पाणी आपण झाडांना टाकायचं, ते ताम्हण घ्यायचं आणि स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, ताम्हण पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. देवाजवळ दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि आपण जे तांब्याभर पाणी घेतलेलं आहे, तुमच्याकडे जर गळती असेल म्हणजे ते स्टँड असतं त्याच्यावर तांब्या असतो बघा, जे केंद्रात मिळतं किंवा आजकाल इथे बाहेर जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं तिथे सुद्धा गळती बऱ्याच ठिकाणी दिसतात, तर ते तुम्ही असू शकतात. फक्त त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं असतं, मग आपलं जे मंत्र आहे, स्तोत्र आहे जे आपण म्हणू शकतो. पण ते नसेल तर तुम्ही आपली अभिषेकाची जी पळी असते ती घेतली तरी चालेल किंवा चमचा घेतला तरीही चालेल किंवा छोटासा पेला वगैरे घेऊन दत्त महाराजांच्या अंगावर तुम्ही कंटिन्यू पाणी टाकत राहिले तर तेही चालेल. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणत त्या दत्त महाराजांच्या मूर्तीवर जे आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्याने अभिषेक करायचा आहे. किंवा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आता हा हात तुम्हाला डावा दिसत असेल, पण हा माझा उजवा हात आहे कारण फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे तुम्हाला डावा दिसेल. तर या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर त्या ताम्हणातून ती जी मूर्ती आहे ती उचलायची आहे. आता तुम्ही म्हणाल की मंत्र किती वेळा म्हणायचा, किती वेळ अभिषेक करायचा, तर मी माझं पर्सनली सांगते, ज्या वेळेला मी अभिषेक वगैरे या गोष्टी करते मी मंत्र काउंट करत नाही. जे आपण तांब्याभर पाणी घेतलेलं आहे ते संपेपर्यंत किंवा तुम्ही ज्याच्यात कशात पाणी घेतलेलं आहे ते संपेपर्यंत मी अभिषेक करत असते. मी कधीच काउंट करत नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही माळेने काउंट करू शकता. 1 माळ, 5 माळ, एका माळेमध्ये 108 मणी असतात. किंवा तुम्ही टायमिंग लावू शकता, 10 मिनिटं मी अभिषेक करणार आहे या पद्धतीने, किंवा अजून तुमच्याकडे काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी तर जेवढं पाणी आहे तेवढं संपेपर्यंत करते. तर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर त्यातली मूर्ती उचलून देवघरामध्ये जिथे महाराजांचं स्थान आहे तिथे त्यांना ठेवायचं आहे. स्वच्छ पुसून वगैरे तिथे ठेवायची आहे. आणि हे जे ताम्हणातलं पाणी आहे अभिषेक केलेलं ते साईडला तसंच ठेवायचं आहे, ते टाकून द्यायचं नाही. त्यानंतर दत्त महाराजांना आपण टीका वगैरे सगळं लावून घ्यायचं. नैवेद्य असेल काही केळीचा वगैरे, पिवळी काही एखादी मिठाई वगैरे काही बनवली असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आहे, दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. आता राहिला तो प्रश्न म्हणजे हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे त्याचं काय करायचं. तर हे सुरुवातीला एखादं आंब्याचं पान घ्यायचं किंवा एखादं झेंडूचं वगैरे जे कोणतं तुमच्या घरात फुल असेल ते घ्यायचं. त्या फुलाने आपल्या पूर्ण घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराच्या शेवटापर्यंत बाल्कनी वगैरे सगळीकडे आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात आपल्याला हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे, शिंपडायचं आहे श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून. याने काय होईल, तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, तुमच्या घरातली नकारात्मकता, आजारपण जे काही आहे तर ते सगळं जे आहे ते हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. पहिली गोष्ट झाली ही, जागेमध्ये काही दोष असतील, काही बाधा असतील त्या सुद्धा दूर होतील. दुसरं म्हणजे तुमच्या घरात जी आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, तिच्या अंगावर हे पाणी तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे आणि त्या व्यक्तीला आचमन म्हणून थोडंसं तीर्थ त्या व्यक्तीला हातावर द्यायचं आणि त्यांना प्यायला लावायचं. आता तुमचे ते व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा बाधित व्यक्ती हे पिणार नाही तीर्थ, तर त्यांना तुम्ही जे पाणी प्यायला देणार, जे चहा पिण्यासाठी देणार त्याच्यामध्ये हे थोडंसं तीर्थ टाका आणि त्यांना ते तुम्ही देऊ शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या घरामध्ये व्यसन आहे, चिडचिड करणारी व्यक्ती आहे किंवा बाहेरच्यांचं ऐकून घरात कलह करणारी व्यक्ती आहे, तुम्ही कितीही चांगलं बोलताय पण समोरून उद्धट बोलणारी व्यक्ती आहे, तुमचे मुलं असतील, मिस्टरांनी कोणी, किंवा डिप्रेशन आहे एखाद्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला तीर्थ म्हणून हे पिण्यासाठी द्यायचं आहे. आणि सेम पित नसतील तर कशामध्ये तरी घालून आपण हे त्यांना द्यायचं आहे. आणि ते देताना इंटेन्शन की मी कशासाठी देत आहे, आणि दत्त महाराजांना विनंती की मी या गोष्टीसाठी हे असं देत आहे, तर माझं हे काम होऊ द्या किंवा हा फरक पडू द्या, हे आपल्याला सांगायचं आणि त्या व्यक्तीला द्यायचं. तुम्ही कंटिन्यू जसं जसं गुरुवार तुम्ही ही सेवा करत जाल तर ज्या इंटेन्शननी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय त्यामध्ये बदल होताना तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल. आणि असे खूप सारे दत्त महाराजांचे अनुभव तुम्हाला ही सेवा सुरू असताना बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.